झाडाची जेव्हा आपल्याला काळजी घ्यायची असते ना, तर अशा प्रकारे आपण काळजी घ्यायची असते की त्याला थोडंसं आळं करायचं असतं, पाणी व्यवस्थित जाईल अशी पाहणी करायची असते. बघा या ठिकाणी सुद्धा सुंदर असे आळे केलेले आहेत छानपैकी. म्हणजे झाडाचं जे पाणी आहे ना झाडाला, तर हे पाणी असं व्यवस्थित प्रकारे राहील. कुठे प्लॅस्टिक वगैरे असेल तर आपण काढून टाकू शकतो, प्लॅस्टिक वगैरे जे आहे ते. त्याच्यामुळं काय होणार आहे, बघा सुंदर असे झाडं आहेत. हे बघा सुंदर सुंदर असे झाडं. जेव्हा आपण झाडांची काळजी घेतो तर तेव्हा आपल्याला ही बाकीची पण झाडं लावतो तेव्हा ही बाकीची काळजी घेणं देखील तेवढीच गरजेचं असतं. आणि मग आपली हौस फिटतेच. भरपूर छान फुलं आले, एकदम मस्त. इथे तर मोगरा आहे ना, तर मोगरा असा गच्च असं भरलेला आहे. बघा तुम्ही गेल्या वेळेस बघितलं होतं की आम्ही झाडांचं वृक्षारोपण करत होतो. हे बघा मोगरा किती मस्त असं मोगऱ्याची पानं लावलेली आहे. आणि एखादं झाड जळून गेलेलं आहे तर त्याला दुसरीकडं आपण लावत आहे की ते उगवून त्याला येण्यासाठी. तर काही झाडं आपण दुसरीकडं प्लांट केलेले आहेत, कारण ऊन पण खूप आहे आणि उन्हामध्ये लावायला. बघा हे अशा प्रकारे पुदिना आहे. बघा इथे लास्ट टाईमला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता की पुदिना मुलं कसे लावत आहे, विद्यार्थिनी किंवा जे आहेत ते. पुदिना सुंदर असं एक झाड आपण तयार केलेलं आहे. इथं गुलाब आहे आणि हे गुलाबाचं झाडं आहेत. नवीन नवीन गुलाबाला आता कळ्या पण यायला सुरुवात झालेली आहे. छोटे आलेत, मोठे आहेत. काही आता गुलाबाचं कटिंग देखील आपल्याला करायचं आहे. बघा सुंदर असे पिवळ्या रंगाचे, तर खूप छान दिसतात ते गुलाब. एक कळी आणि असं मस्तपैकी पेरूचं झाड आहे हे. अजून पेरू काही लागलेले नाही आहेत. हे जास्वंद आहे. म्हणजे एका साईडला पाईप जरी टाकलं ना की छानपैकी असं बघा, पाईप टाकला की पाणी आपोआप त्या प्रत्येक आळ्याला, प्रत्येक झाडाला पाणी पोटभर मिळून पुढे पुढे ते पाणी जाणार. त्याला आपण असं अडवणार. म्हणजे शेतामध्ये देखील आपण असंच करतो. तसंच हे छोट्या प्रकारचं शेतीकाम आपण करत आहे. एक शेतीकामच आहे की ज्यांना आपल्याला करायला नाही जमत. आणि असं पायवाट केलेली आहे बघा, फरशा तोडून, कारण मग माती खूप लागते पायाला वगैरे. आणि मग असं पाय असं हे केलेलं आहे. बघा इथं मोगऱ्याचं किती छान आहे. मोगरे सुंदर असे आलेले आहेत. सध्या उन्हाळा असल्यामुळं काय होतं, बागेची काळजी घेणं थोडंसं कठीण होतं. पण जेव्हा पाणी आपण लावतो तर बघा बघा मस्तपैकी असं पाणी आपण हे करत आहे. तर अशा प्रकारे काही दिवसापूर्वी तुम्ही ही जमीन बघितली असेल की ही जमीन कशी दिसते, आणि आता हिचं रूपांतर एका सुंदर अशा छोट्याशा अशा एका बागेमध्ये झालेलं आहे. आणि हे बागेमधलं रूपांतर तर खूपच छान दिसते. बघा मन एकदम मोहून जातं. काम करायची इच्छा आपल्याला जागृत होते. बागकाम करायला ज्यांना आवडत नाही ते सुद्धा बागकाम करायला तयार होतात. आणि अशा प्रकारे सुंदर असा हा परिसर आपला तयार झालेला आहे. आणि आधीमध्ये असे फरशांचे तुकडे लावलेले आहे. म्हणजे हे जे बघा माळी वगैरे आपलं काम करत आहे. पाणी इथं झाडांना देणं सुरू झालेलं आहे. मला सगळ्यात जास्त पुदिना आवडतं. पुदिन्याचे रोपं आता एक 2-4 महिन्यामध्ये हे पुदिन्याचे जे रोपं आहेत ना, हे भरभरून असा पुदिना आपल्याला मिळेल वापरण्यासाठी. इथं असं एक लाकूड आहे, तर बसायचं आपलं शांत प्रकारे. एक तास आहे बसायचं केलेलं आहे. तो शांत असं बसलेला आहे की कोण माझा यूज करणार आहे. अशा प्रकारे माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. बघा पाणी मस्तपैकी असं पाणी द्यायची सुरुवात झालेलं आहे. आणि पाणी हळूहळू झाडाला द्यायला सुरुवात आहे. काम खूप महत्त्वाचं आहे. खूप मेहनत आहे. पण जेव्हा मेहनतीचं फळ आपल्याला छान मिळते ना, तेव्हा आपोआपच आपण मेहनत करायला सरसावतो.
आणि असं सुंदर असं वातावरण आपल्या इकडे तयार झालेलं आहे. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम सबस्क्राईब करत असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब करू शकता अशा वेगवेगळे लहान लहान व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि तोपर्यंत जिथे आहे तिकडे खुश राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.